देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आज आषाढी एकादशी. हाच दिवस साजरा करण्यासाठी, आपल्या विठू माऊलीला डोळे भरून पाहण्यासाठी पायी चालत, टेम्पो, ट्रक, एसटी, खासगी वाहनं मिळेल त्या मार्गाने आज लाखो विठू भक्त पंढरपुरात दाखल झाले आहेत. जशी खऱ्या वारकऱ्यांची आषाढी वारी कधी चुकत नाही, तशीच एकनाथ शिंदे साहेबांची वारकरी सेवा कधी चुकली नाही. शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या आरोग्य वारीने यंदाही वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहिली. आरोग्य सुविधा, ICU सुविधा, चरण सेवा, बाईक अँब्युलन्स ते थेट एअर अँब्युलन्स सुद्धा सर्व सोयी एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्या. वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी दिली, पालखी मार्ग खड्डेमुक्त केला आणि 5,000 एसटी बसेस वारकऱ्यांच्या सुखकर प्रवासासाठी सज्ज केल्या. ही तर वारकऱ्यांच्या हक्काचं सरकार म्हणून शिवसेना महायुतीने पार पाडलेली जबाबदारीच आहे. पण व्यक्तिशः शिंदे साहेबांची कधीही न चुकणारी वारी म्हणजे पूर्वतयारीची पाहणी. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिंदे साहेब पंढरपुरात पोहोचले. वारकऱ्यांच्या सुरक्षेची, सोयी सुविधांची पाहणी केली. माता माऊलींची मायेने विचारपूस केली. मी जेव्हा जेव्हा आपल्याला भेटतो, मग देऊ असू द्या, आळंदी असू द्या, पंढरपूर असू द्या, मी आपल्यातलाच होऊन जातो. आणि याच वेळी शिंदे साहेबांच्या गतिमान कार्यपद्धतीने अख्खं पंढरपूर भारावलं. कारण होतं वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी तात्काळ 5 कोटींचा निधी आणि त्याचा 20 मिनिटात निघालेला GR. बघतो, करतो, पाहतो, आमच्याकडे नाही. नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन. सर्वांनाच भावलेली आणखी एक गोष्ट म्हणजे शिंदे साहेबांनी सर्वसामान्यांप्रमाणे विठ्ठलाचं लांबूनच दर्शन घेतलं. वारकऱ्यांपेक्षा कोणी VIP नाही. खरंच आषाढी वारीमध्ये वारकरी हाच VIP आहे हे शिंदे साहेबांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं. आज आषाढी एकादशी निमित्त शिंदे साहेबांचं विठू माऊली चरणी एकच साकडं. बळीराजाला सुखी ठेव, शेतकरी आमचा अन्नदाता आहे, चांगला पाऊस पडू दे, समृद्ध होऊ दे.